नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड अल्जेब्रा लेसन नंबर 2 दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आणि त्यातीलच आज आपण प्रॉब्लेम सेट 2 पाहणार आहोत. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड अल्जेब्रा लेसन नंबर 2 दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आणि त्यातीलच आज आपण प्रॉब्लेम सेट 2 पाहणार आहोत. याआधी ऑलरेडी आपण प्रॉब्लेम सेट 2 मधील फर्स्ट क्वेश्चनचा एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 to 7चा एक व्हिडिओ होता आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तर याच्यामध्ये आपण 8 to 15 क्वेश्चन्स घेणार आहोत. सो पहिल्यांदा आपण 8th क्वेश्चन घेणार आहोत. या ठिकाणी जर आपण बघितलं तर 8 पासून ते 15 पर्यंत जे क्वेश्चन आहेत तर ते सगळे कोल्ड क्वेश्चन आहेत. सो या ठिकाणी आपण सगळे कोल्ड क्वेश्चन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सो 8th क्वेश्चन जो आहे तर तो मी या ठिकाणी लिहिलेला आहे. 8th क्वेश्चन असा आहे की फाइंड एम इफ m-12x² प्लस 2 इन ब्रॅकेट m-12x प्लस 2 इज इक्वल टू 0. ओके, हे काय आहे? एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. हॅज रियल अँड इक्वल रूट्स आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय आहेत? रियल आणि इक्वल रूट्स आहेत. आता रूट्स जेव्हा रियल आणि इक्वल असतात याचाच अर्थ काय? तर या ठिकाणी डी म्हणजे डिस्क्रिमिनंट किंवा या ठिकाणी तुम्ही डेल्टा पण घेऊ शकता. इज इक्वल टू काय आहे? 0. कारण जेव्हा 0 असेल तेव्हाच आपण असं म्हणतो की रूट्स रियल आणि इक्वल आहेत. ओके, मग आता या ठिकाणी रूट्स 0 आहेत म्हणजेच या ठिकाणी b² - 4ac पण 0 असणार आहे. ओके, मग त्याच्या आधारावरती आपल्याला या ठिकाणी एमच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, कारण आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड एम. सो पहिल्यांदा तर आपल्याला हे जे इक्वेशन आहे हे आपल्या स्टँडर्ड फॉर्मचा जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे दॅट इज ax² + bx + c त्याच्याशी याला कम्पेअर करावं लागेल. सो फर्स्ट आपण इथे लिहूया की कम्पेअर विथ ax² + bx + c. ओके, मग आता या ठिकाणी a काय येणार आहे? तर हा पूर्ण येणार आहे a, b येणार आहे हा आणि c येणार आहे हा. सो देअरफॉर a इज इक्वल टू m-12, b इज इक्वल टू 2m-12 अँड c इज इक्वल टू 2. ओके, तर अशा प्रकारे आपण ABCचे व्हॅल्यूज फाइंड आउट केलेले आहेत. ही आहे आपली फर्स्ट स्टेप. नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहोत? तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की रूट्स कशा आहेत? रियल आहे आणि इक्वल आहे. सो रूट्स आर रियल अँड इक्वल. देअरफॉर डी इज इक्वल टू येणार आहे 0. ओके, मग आता या ठिकाणी आपली जी कंडिशन आहे b² - 4ac इज इक्वल टू येणार आहे 0 कारण रूट्स कशा आहेत? 0 आहेत. मग आता या ठिकाणी बीची व्हॅल्यू काय आहे? 2m-12 दी होल स्क्वेअर मायनस 4 इंटू a आहे या ठिकाणी m-12 इंटू c आहे 2 इज इक्वल टू 0. आता आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. आता या ठिकाणी आपण आधी 2चं स्क्वेअर करूया दॅट इज 4 आणि m-12ला आपण असंच ठेवूया. -4 इंटू 2 करावं लागेल 8 येईल या ठिकाणी आणि m-12 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी दोन मेथड आहेत. एक तर आपण हे सॉल्व करत एक क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करू शकतो आणि मग सॉल्व करू शकतो किंवा या ठिकाणी m-12 आपण कॉमन काढू शकतो. तर m-12 आपण कॉमन काढूया कारण ते इझी आहे. मग आता या ठिकाणी आपण इथे 4 आणि इथे 8 असल्यामुळे आपण 4 पण कॉमन काढू शकतो. सो 4m-12ला आपण या ठिकाणी कॉमन काढूया. मग आता इथलं एक m-12 इथे आलं आणि इथलं m-12 आपण कॉमन काढलेलं आहे. मग इथे काय राहिलं? अजून एक m-12 राहिले कारण इथे स्क्वेअर आहे. सो आता आपल्याला इथे ते m-12 लिहावं लागेल आणि आता इथला 4 गेला मग काय राहिलं? फक्त -2 राहिलं इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे इक्वेशन तयार झालं आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. मग त्यासाठी हा जो 4 आहे तर तो या ठिकाणी काय करतो आहे? मल्टिप्लाय करतो आहे. मग याला जर आपण इथे शिफ्ट केलं तर या ठिकाणी डिवायडेड बाय 4 होईल आणि डिवायडेड बाय 4 केलं तर 0च येतं. त्याच्यामुळे इथे आपण डायरेक्ट लिहूया की m-12 -2 इज इक्वल टू 0 कारण हा 4 इथे डिवाइड केला तरी पण तो 0च येणार आहे. मग आता हे सॉल्व करत असताना या ठिकाणी मायनस मायनस प्लस होईल. सो m-12 m-14 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळतील m-12 इज इक्वल टू 0 किंवा m-14 इज इक्वल टू 0. ओके,
आता या ठिकाणी m इज इक्वल टू केलं आपण तर 12 येणार आहे आणि इथे m इज इक्वल टू केलं तर 14 येणार आहे. ओके, आता आपल्याकडे दोन व्हॅल्यू झाल्यात. मग यातली कोणती व्हॅल्यू घ्यायची, कारण जर एखादी प्लस मायनस असेल तर आपण डिसाईड करतो कोणती घ्यायची, पण या ठिकाणी दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत आणि दोन व्हॅल्यूज आहेत, तर मग कोणती घ्यायची. तर या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे की इक्वेशन आपल्याला या ठिकाणी ऑलरेडी दिलेलं आहे, दॅट इज m-12x². मग आता या ठिकाणी mची व्हॅल्यू जर आपण पहिल्यांदा 12 घेतली तर या ठिकाणी काय होणार, 12-12 x², 12-12 0x². मग या ठिकाणी फर्स्ट टर्म 0 येईल आणि आपण याआधी ऑलरेडी बघितलेलं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जो एचा टर्म असतो तो कधीही 0शी इक्वल नसतो, म्हणजे कधीही तो 0 येऊ शकत नाही. म्हणजेच या ठिकाणी ही जी व्हॅल्यू आहे तर ती घ्यायची नाही, आपल्याला ही व्हॅल्यू घ्यावी लागणार आहे. ओके, सो देअरफॉर द व्हॅल्यू ऑफ m इज 14. ओके, आता तुम्हाला कळलं असेलच की जेव्हा दोन नंबर्स येतात तर तेव्हा कोणता नंबर किंवा कोणती व्हॅल्यू बरोबर आहे ते कसं फाइंड आउट करायचं. तर दोन्ही पण कंडिशन्स ज्या आहेत, कंडिशनमध्ये दोन्ही पण व्हॅल्यूज पुट करून बघायच्या आणि ज्याचा आन्सर करेक्ट येईल, जे कंडिशनला अनुसरून असेल तर ती व्हॅल्यू आपण घेणार आहोत. ओके, तर अशा प्रकारे हा होता 8th क्वेश्चन. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत 9th क्वेश्चन. आता या ठिकाणी 9th क्वेश्चन काय आहे, तर 9th क्वेश्चन असा आहे की द सम ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मी हा क्वेश्चन जरा शॉर्टकटमध्ये लिहिला आहे. द सम ऑफ रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन रूट्स आहेत ज्यांचं सम काय आहे, 5 आहे. अँड द सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. आणि त्यांच्या क्यूब्सचं सम काय आहे, 35 आहे. म्हणजे त्या रूटच्या क्यूबचं सम आहे 35. सो फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला रूट्स कोणते आहेत ते माहिती नाही आहे. मग रूट्स कोणते आहेत हे जर माहिती नसेल तर आपण रूट्स काय सपोज करतो, अल्फा आणि बीटा सपोज करतो. आता या ठिकाणी पहिली कंडिशन सांगितलेली आहे की सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा आणि बीटाचं सम. आपण या ठिकाणी अल्फा आणि बीटा रूट्स आहेत असं सपोज करतो आहे. सो अल्फा आणि बीटाचं सम काय आहे, 5 आहे. आणि अल्फाचा क्यूब प्लस बीटाचा क्यूब काय येणार आहे, 35 येणार आहे. या दोन कंडिशन्स आहेत. आता आपण हे ॲक्च्युअल सॉल्व करूया. सो लेट द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा द रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन, रिक्वायर्ड ओके, स्पेलिंग माहिती असेल तुम्हाला. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आर किंवा बी अल्फा अँड बीटा. मग हे रूट्स आपण सपोज करणार आहोत. आता अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आहेत. मग या ठिकाणी देअरफॉर बाय कंडिशन 1 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 अँड बाय कंडिशन 2 अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35. या दोन कंडिशन्स आहेत. आता अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हे आपल्याला सॉल्व करावं लागेल. मग अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब कसं सॉल्व करणार, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचा. तर ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय आहे, तर ए प्लस बी द होल क्यूब. आता या ठिकाणी काय आहे, आपल्याकडे प्लस आहे पण आपण दोघांच्या मध्ये काय घेतो, मायनस साईन घेतो. 3ab आणि इथे येतं ए प्लस बी. ओके, सो ए प्लस बी द होल क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट ए प्लस बी. मग तोच फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लागू करायचा आहे. देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू या ठिकाणी काय घेणार आहोत आपण, 35. आता याचं आपल्याला आधी फॉर्म्युला लिहावा लागेल याच्याप्रमाणे, अल्फा प्लस बीटा दी होल क्यूब मायनस 3ab ए प्लस अल्फा प्लस बीटा. ओके, या ठिकाणी मी चुकून ए बी लिहिले, तुम्ही ते अल्फा बीटा लिहा. इज इक्वल टू येणार आहे 35. मग आता या ठिकाणी हे जे आपण इथे तयार केलेलं इक्वेशन आहे तर हे आपल्याला सॉल्व करावं लागेल. कसं सॉल्व करायचं, तर इथे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे किती, 5 आहे. मग या ठिकाणी अल्फा प्लस बीटा जिथे आहे त्याच्याऐवजी आपण 5 लिहू शकतो. सो 5 क्यूब मायनस 3 अल्फा बीटा. आता या ठिकाणी परत अल्फा प्लस बीटा आहे म्हणजे या ठिकाणी पण काय येणार आहे, व्हॅल्यू 5 येणार आहे. सो या ठिकाणी मल्टिप्लाय बाय 5 येईल कारण इथे मध्ये ब्रॅकेट आहे. ओके, इज इक्वल टू 35. आता या ठिकाणी 5चं क्यूब काय आहे, 125 मायनस या ठिकाणी 3 अल्फा बीटा. ओके, इंटू 5 आहे. सो 3 इंटू 5 15 अल्फा बीटा इज इक्वल टू 35. आता या ठिकाणी 125 आहे. मग आता एक काम करूया, आपण यांना इकडे शिफ्ट करूया आणि 35ला इकडे लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करूया. 125 मायनस 35 इज इक्वल टू 15 अल्फा बीटा. मग आता या ठिकाणी
0 आणि या ठिकाणी येणार आहे 9 इज इक्वल टू 15 अल्फा बीटा. आता आपण अल्फा बीटाला इथेच ठेवूया आणि या 15ला फक्त या ठिकाणी शिफ्ट करूया. सो 90/15 इज इक्वल टू अल्फा बीटा. 15 एके 15, 15 second 90. देअरफॉर 6 इज इक्वल टू अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा. आता आपल्याकडे अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा मिळालेला आहे आणि ऑलरेडी आपल्याकडे अल्फा प्लस बीटा होतं. आता अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा या दोन कंडिशन्सच्या आधारे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फाइंड आउट करतो. मग ते कसं फाइंड आउट करतो, तर आपल्याकडे ऑलरेडी आपल्याला एक बुकमध्ये कंडिशन सांगितलेली आहे, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. तर ही कंडिशन असते. आता या ठिकाणी आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण पुट करूया. सो एक्स स्क्वेअर आहे असं, कारण आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू नाही आहे. सो एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा आपल्याला 5 सांगितला होता. सो 5x प्लस अल्फा इंटू बीटा आलेला आहे 6 इज इक्वल टू 0. तर अशा प्रकारे हे आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके, सो देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. हे आहे तुमचं आन्सर. ओके, तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आहे. फक्त या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे, दॅट इज ए क्यूब प्लस बी क्यूब. त्या फॉर्म्युल्याच्या आधारे जर आपण सॉल्व केला तर इझिली हा क्वेश्चन सॉल्व येणार आहे. देअरफॉर हा क्वेश्चन कसा आहे, कोल्ड क्वेश्चन आहे. आता आपण सॉल्व करतो आहे 10th क्वेश्चन. 10th क्वेश्चन आहे, फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन सच दॅट इट्स रूट्स आर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स. हा पहिला रूट आहे. ओके, दुसऱ्या रूटसाठी कंडिशन काय आहे, स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स. ओके, पहिल्या रूटसाठी कंडिशन आहे की स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स आणि दुसऱ्या रूटसाठी कंडिशन आहे की स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स ऑफ इक्वेशन असं आहे 2x स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट p प्लस qx प्लस p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, अशा प्रकारचं आपलं या ठिकाणी इक्वेशन आहे. आता आपल्याला सांगितलेलं आहे की 2 रूट्स असतात, म्हणजे प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात. तर त्यातील पहिला रूट काय आहे, पहिला रूट म्हणजे स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स आणि दुसरा रूट म्हणजे स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स. ओके, तर या दोन कंडिशन्सच्या आधारे आपल्याला रूट्स फाइंड आउट करून मग क्वाड्रॅटिक इक्वेशन पण फाइंड आउट करायचं आहे. ओके, फाइंड क्वाड्रॅटिक इक्वेशन असं सांगितलेलं आहे. सो फर्स्ट आपण काय करतो की नेहमीप्रमाणे आपण जे इक्वेशन दिलं आहे त्याला आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c या फॉर्मसोबत कम्पेअर करूया. सो या ठिकाणी आपण लिहूया कम्पेअर द गिवन इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. आता या ठिकाणी a काय असणार आहे, तर इथे हा जो 2 आहे तर तो aच्या जागी असणार आहे. b म्हणजे 2 इन ब्रॅकेट p प्लस q आणि c म्हणजे p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. सो या ठिकाणी a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 2p प्लस q आणि c इज इक्वल टू p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. ओके, तर या सगळ्या आहेत व्हॅल्यूज. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला एक काहीतरी रूट्ससाठी आपण काय मानतो, अल्फा प्लस बीटा. सो लेट द रूट्स बी अल्फा अँड बीटा. ओके, सो फर्स्ट आपण नेहमीप्रमाणे अल्फा प्लस बीटा काढणार आणि अल्फा इंटू बीटा काढणार. आता अल्फा प्लस बीटासाठी काय फॉर्म्युला आहे, तर -b/a. ओके, आता -b म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याकडे ऑलरेडी बीची व्हॅल्यू आहे, तर या ठिकाणी -2p प्लस q येणार आहे आणि अपॉन aची व्हॅल्यू आहे 2. आता इथे पण 2 आहे, इथे पण 2 आहे, दोन्ही 2 कट होतील आणि इथे फक्त राहील मायनस साईन घ्यायचं आहे आणि p प्लस q. ओके, तर अशा प्रकारे a प्लस बीची व्हॅल्यू आलेली आहे p प्लस q. आता त्याच्यानंतर पुढे आपल्याला a मल्टिप्लाय बाय बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो या ठिकाणी a मल्टिप्लाय बाय बीची व्हॅल्यू, a मल्टिप्लाय बाय बीसाठी आपण काय यूज करतो, तर आपण यूज करतो c/a. सो या ठिकाणी cची व्हॅल्यू काय आहे, p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर, म्हणजे या ठिकाणी cच्या ऐवजी आपण लिहिणार p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर अपॉन aची व्हॅल्यू काय आहे 2. तर अशा प्रकारे आपल्याकडे अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे. आता हे झाले आपले जे बेसिक रूट्स आहेत तर ते. आता यानंतर आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन काय आहे, तर ते आपल्याला आपल्या कंडिशनप्रमाणे लिहायचं आहे. देअरफॉर लेट द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बी अल्फा 1 अँड बीटा 1. ओके, हे दोन रूट्स आता आपल्याला तयार करायचे आहेत, म्हणजे या ज्या इक्वेशनच्या आधारे आपल्याला ते रूट्स घ्यायचे आहेत. ओके, मग आता या ठिकाणी हे रूट्स असताना आपलं इक्वेशन कसं तयार होईल, तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा 1 प्लस बीटा 1 एक्स
प्लस या ठिकाणी अल्फा 1 मल्टिप्लाय बाय बीटा 1 इज इक्वल टू 0. हे अशा प्रकारे आपले इक्वेशन तयार होणार आहे. ओके. सो आता या ठिकाणी आपल्याला एकतर अल्फा या ठिकाणी आपल्याला फर्स्ट रूट जो आहे तर तो या कंडिशनप्रमाणे फाइंड आउट करायचा आहे आणि सेकंड रूट म्हणजेच बीटा 1 जे आहे तर ते आपल्याला या दुसऱ्या कंडिशनच्या आधारे फाइंड आउट करायचे. मग आता आपण अल्फा या कंडिशनच्या आधारे फाइंड आउट करूया. म्हणजे या ठिकाणी अल्फा 1 इज इक्वल टू काय असणार आहे, स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स. म्हणजे या ठिकाणी हे जे रूट्स आपण फाइंड आउट केलेले आहेत तर स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स म्हणजेच या ठिकाणी अल्फा प्लस बीटा दी होल स्क्वेअर, कारण हे आपण ऑलरेडी बेसिक रूट्स घेतले होते, बेसिक रूट्स घेतले होते. तर या दोन रूटच्या समचा स्क्वेअर असणार आहे पहिला रूट म्हणजेच अल्फा 1. ओके. सो आता या ठिकाणी अल्फा प्लस बीटा त्याची व्हॅल्यू आपण ऑलरेडी इथे फाइंड आउट केलेली आहे, दॅट इज मायनस पी प्लस क्यू, म्हणजे मायनस पी प्लस क्यूचा स्क्वेअर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे पी प्लस क्यू दी होल स्क्वेअर. ओके. आता हे आपण कसं सॉल्व करणार, तर आता या ठिकाणी याचा आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजे मायनस साईन निघून जाणार आहे. सो डायरेक्ट आपण असं लिहू शकतो पी प्लस क्यू द होल स्क्वेअर. ओके. अशा प्रकारे आपण फाइंड आउट केलेलं आहे पहिल्या रूटची व्हॅल्यू. पहिला रूट कोणता आहे, अल्फा 1, दॅट इज पी प्लस क्यू द होल स्क्वेअर. आता दुसरा रूट आपल्याला घ्यायचा आहे. दुसरा रूट आपण घेणार आहोत बीटा 1. सो या ठिकाणी बीटा 1साठी काय कंडिशन सांगितलेली आहे, स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स. ओके. स्क्वेअर ऑफ डिफरन्स ऑफ द रूट्स म्हणजेच अल्फा मायनस बीटाचा होल स्क्वेअर. ओके. स्क्वेअर ऑफ डिफरन्स बिटवीन द रूट्स म्हणजेच अल्फा मायनस बीटाचा होल स्क्वेअर. आता या ठिकाणी आपल्याकडे अल्फा मायनस बीटा द होल स्क्वेअर यासाठी फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे तर अल्फा प्लस बीटा, आधी आपण या दोघांचे ॲडिशन करतो, मायनस 4 इंटू अल्फा प्लस बीटा घेतो. ओके. आता या ठिकाणी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे, दॅट इज मायनस पी प्लस क्यू दी होल स्क्वेअर. मायनस आता या ठिकाणी 4 इंटू अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू घ्यायची आहे जी ऑलरेडी आपल्याकडे आहे. सो 4 इंटू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2. ओके. आता आपल्याला या ठिकाणी पण परत पहिल्यासारखंच येणार आहे कारण इथला स्क्वेअर घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे मायनस साईन कट होणार. सो पी प्लस क्यू दी होल स्क्वेअर मायनस 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच या ठिकाणी 2 पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर येणार आहे. ओके. तर आता आपल्याला हा जो आहे या ठिकाणी आपल्याला ए प्लस बी द होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा लागेल. आता या ठिकाणी ए प्लस बी द होल स्क्वेअरचं फॉर्म्युला काय आहे तर ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी तो फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल आणि याचं फॅक्टरायझेशन करावं लागेल. सो या ठिकाणी पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर मायनस, आता हे सॉल्व करण्यासाठी आपण 2ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहोत मायनस 2ने. सो मायनस 2p स्क्वेअर मायनस 2q स्क्वेअर. मायनस का घेतलं आहे कारण या ठिकाणी मायनस 2 आहे आणि मायनस 2ने जेव्हा आपण याला मल्टिप्लाय करणार तर मायनस साईन सोबत राहणार आहे. आता या ठिकाणी हे सॉल्व करताना इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पी स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी 2p स्क्वेअर आहे, म्हणजे या दोघांचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपण करू शकतो. त्यासाठी आपण हे जरा एकत्र लिहूया, म्हणजे पी स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर प्लस हा जो आहे तर याला कोणती पेअर नाही आहे, सो 2pq प्लस क्यू स्क्वेअर आणि या ठिकाणी पण आहे मायनस 2q स्क्वेअर. आता इथे जर आपण बघितलं तर या दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं तर या ठिकाणी फक्त काय राहणार आहे, 2मधून इथे काहीच नाही तर कोएफिशियंट काय असतं 1 असतं. 2मधून 1 गेलं तर 1 राहणार आहे. सो या ठिकाणी मायनस पी स्क्वेअर राहील कारण 1 आपण लिहित नाही, सो मायनस साईन कारण मोठ्या नंबरचं साईन मायनस होतं, प्लस 2pq आणि या ठिकाणी पण सेम मायनस क्यू स्क्वेअर. ओके. तर अशा प्रकारे हे अजून एक इक्वेशन तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथे काय आहे, मायनस साईन आहे. आता हे मायनस साईन आपण कॉमन काढूया, सो मायनस इथे देऊया आणि या ठिकाणी पी स्क्वेअर, आता मायनस जर बाहेर असेल तर आतमधलं साईन चेंज होणार, मग या ठिकाणी पी क्यू, आता या ठिकाणी पण आतमधलं साईन चेंज होणार. ओके. तर अशा प्रकारे आपण मायनसला कॉमन काढलेलं आहे. आता यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर आता या ठिकाणी ह्याचा आपल्याला फॉर्म्युला, म्हणजे या ठिकाणी आपण तोच फॉर्म्युला घेतला होता पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर. मग आता या ठिकाणी आपल्याला याचं शॉर्ट फॉर्म म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तर तो ते लिहायचा आहे. आता हा का तर ऑलरेडी बाहेर मायनस साईन आहे तर ते मायनस साईन असंच ठेवायचं आहे आणि या ठिकाणी पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, कारण इथे मायनस असल्यामुळे आपण मायनसचा फॉर्म्युला लिहिला आहे, दॅट इज पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर द होल स्क्वेअर. ओके. या ठिकाणी पी मायनस क्यू द होल स्क्वेअर. मग आता इथे ही कोणाची व्हॅल्यू आलेली आहे तर सेकंड रूटची, म्हणजेच बीटा 1ची व्हॅल्यू आलेली आहे. फर्स्ट रूटची व्हॅल्यू या ठिकाणी आपण फाइंड आउट केली, सेकंड रूटची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली. आपण परत रिव्ह्यू, इथे जराशी मिस्टेक झालेली आहे, दॅट इज बीटा 1 इज इक्वल टू मायनस पी मायनस क्यू द होल स्क्वेअर. ओके.
आता याच्यानंतर आपल्याला कंडिशन सांगितली होती की दोघांचं सम. ओके, म्हणजे या ठिकाणी हा पहिला रूट आणि हा दुसरा रूट, तर या दोघांचं सम आपल्याला घ्यायचं आहे, दोघांचं सम. तर ते या ठिकाणी आपण दोघांचं सम घेऊया. सो पहिल्यांदा आपण कंडिशनच्या आधारे अल्फा 1 प्लस बीटा 1 या ठिकाणी घेणार आहोत. इथे तुम्ही बाय गिवन क्वेश्चन किंवा अकॉर्डिंग टू द कंडिशन असं घेऊ शकता. आता अल्फाची व्हॅल्यू काय आहे, अल्फा 1ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण फाइंड आउट केलेली आहे, जी आहे 2 + q द होल स्क्वेअर. सो इथे आपण लिहूया p + q द होल स्क्वेअर. आणि बीटा 1ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे मायनस इन ब्रॅकेट p - q द होल स्क्वेअर. सो या ठिकाणी प्लस कारण याचं साईन प्लस आहे आणि इथे मायनस p - q द होल स्क्वेअर. ओके, आता या ठिकाणी पण हे जे आहे तर याचा आपल्याला फॉर्म्युला लिहावा लागेल, दॅट इज p² + 2pq + q². आणि या ठिकाणी जे साईन आहे तर ते मायनसच ठेवून आपल्याला फॉर्म्युला लिहायचं आहे. सो मायनस इथे पण सेम p² - 2pq + q². ओके, आणि हा ब्रॅकेट. आता या ठिकाणी याला आपल्याला जर बाहेर काढायचं असेल तर इथे साईन चेंज करावं लागेल, +q² प्लस मायनस मायनस साईन होईल आणि ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस असेल तर आतमधले सगळे साईन चेंज होतात. सो या ठिकाणी p² + 2pq इथे मायनस होईल आणि इथे q². ओके, आता त्याच्यानंतर इथे जे सेम आहे किंवा जे कट होऊ शकतात तर p² आणि -2p². इथे मायनस प्लस साईन असल्यामुळे हे दोघं पण कट होतील, फक्त हे राहतील. सो 2 4 होणार आणि pq. म्हणजे या ठिकाणी पहिल्या कंडिशनच्या आधारे आपल्याला काय मिळालेलं आहे, अल्फा 1 प्लस बीटा 1 4pq. ओके, आता सेकंड जेव्हा आपण रूट फाइंड आउट करतो तर सेकंड कंडिशन काय असते, रूट फाइंड आउट करण्यासाठी अल्फा इंटू बीटा आपण घेतो. सो अल्फा इंटू बीटा आपण आता फाइंड आउट करूया. आता या ठिकाणी अल्फा किती आहे आपल्याकडे, p + q दी होल स्क्वेअर. आणि या ठिकाणी आपल्याकडे मल्टिप्लाय बाय बीटा 1 घ्यायचं आहे. बीटा 1 काय आहे तर मायनस p - q द होल स्क्वेअर. आता इथे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता इथे p + q द होल स्क्वेअर. आधी आपण याला सॉल्व करूया. मल्टिप्लाय बाय याच्या बाहेर मायनस साईन आहे. आता हे जे मायनस साईन आहे ते आपण या ब्रॅकेटला देऊया, कारण कुठेही दिलं तरी त्या इक्वेशनलाच राहणार आहे. आणि या ठिकाणी p - q द होल स्क्वेअर फक्त राहील. ओके, सो इथे मायनस p + q द होल स्क्वेअर आहे, इथे p - q द होल स्क्वेअर आहे. आणि जेव्हा प्लस मायनस अशा प्रकारचं असेल तर आपण लिहिताना त्याचा a² + a² इंटू b² ज्याप्रमाणे आहे तर त्याप्रमाणे p² - q² आणि या दोघांचा दी होल स्क्वेअर. आणि हे मायनस साईन जे आहे ते वरून आहे असं कॅरी आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू पण मिळालेली आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू पण मिळालेली आहे. मग या ठिकाणी आपण रिक्वायर्ड इक्वेशन घेतलं होतं, दॅट वॉज x² मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा = 0. तर याच इक्वेशनमध्ये आता आपल्याकडे ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या आपल्याला लिहायचे आहेत. ओके, सो इक्वेशन आपण लिहूया. द रिक्वायर्ड इक्वेशन इज इक्वल टू काय आहे, x² मायनस अल्फा 1 प्लस बीटा 1 x प्लस अल्फा 1 मल्टिप्लाय बाय बीटा 1 = 0. आता आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत तर त्या आपण लिहूया. x जे आहे ते तेच लिहायचं आहे. अल्फा 1 प्लस बीटा 1 या ठिकाणी काय आहे 4pq. सो 4pq आणि हा x प्लस या ठिकाणी अल्फा 1 इंटू बीटा 1. अल्फा 1 इंटू बीटा 1ची व्हॅल्यू या ठिकाणी आहे -p² q² द होल स्क्वेअर = 0. आता या ठिकाणी इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, प्लस मायनस मायनस होणार. सो x² मायनस 4pq x प्लस मायनस मायनस या ठिकाणी p² - q² ब्रॅकेट स्क्वेअर = 0. तर अशा प्रकारे हे जे आहे तर ते आहे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन. ओके, हे क्वेश्चन जरासं मोठा होता बट इझी होता, फक्त आपल्याला ज्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत त्या माहिती असायला हव्यात. तर हा त्याचा फर्स्ट पार्ट आहे आणि हा सेकंड पार्ट आहे. ओके, आता आपण पाहणार आहोत यानंतरचा 11th क्वेश्चन. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर यांसारखे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजेच मी जेव्हा यांसारखे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. मित्रांनो, असेच छान आणि मस्त व्हिडिओ या चॅनलवरती अवेलेबल आहेत.
त्याचबरोबर 10th स्टँडर्डच्या सर्व विषयांचे व्हिडिओज देखील अवेलेबल आहेत आणि हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत त्यावर तुम्ही क्लिक करून हे सगळे व्हिडिओज पाहू शकता. चला तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत, नवीन व्हिडिओसोबत, नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत पाहत रहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी, तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती. सो फ्रेंड्स, थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.